थोडं समोर राहायचंय, थोडं समोर राहायचंय. व्यासपीठावर असलेले मान्यवर यांना विनंती करतोय, त्यांनी आपल्या बक्षीस वितरणाच्या स्टेजसाठी खाली यायचंय आपण, कारण की बराच वेळ झालेला आहे. सामना सुद्धा तसा रंगात आला होता. सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती आहे, त्यांनी समोर जायचं आहे, समोर जायचं आहे. पंच साकेत सर, साहिल सर यांना सुद्धा मी इथे आमंत्रित करतोय. परेश किनी यांनी सुद्धा यायचं आहे. परेश किनी, रॉकी तांडेल, मनीष पाटील, देतो मेडल नाही आणले ना, मेडल आणले मग कुठे आपल्या. आता आपण लगेचच बक्षीस समारंभ सुरुवात करतोय. दर्शन मेहर, दर्शन मेहर कुठे आहेत? दर्शन मेहर, रॉकी. आपल्या मुकेश करबट ग्रामपंचायत सदस्य, मुकेश करबट कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. ओके, चला आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करतोय, कारण बराचसा वेळ झालेला आहे. रॉकी चषक 2026 राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा. आपण बघितलेच असेल की आपल्या या परिसरात जवळजवळ 21 वर्ष, खरं म्हणजे आम्ही टॅप्स कॉलनीमध्ये खेळायला जायचो, त्यामुळे मोजकेच संघ आपल्या परिसरातले असायचे. परंतु 21 वर्ष केळवा फुटबॉल क्लब ही एक स्पर्धा आयोजित करते आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या किनारपट्टीवरील म्हणजे झाई ते केळवापर्यंतच्या किनारपट्टीवरचे संघ, त्याचप्रमाणे मुंबई येथील नामांकित क्लब सुद्धा आपल्याकडे खेळत असतात. परंतु एवढी रोख रकमेची म्हणजे 1,00,000ची 1,11,111 या रकमेची स्पर्धा पहिल्यांदाच रॉकी तांडेल यांनी आयोजित केली. त्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो, कारण की विविध खेळांना प्रोत्साहन दिल्यावर आणि विविध खेळांमध्ये रक्कम आल्यावर त्या गोष्टी खेळाडू तयार होतात व संघ खेळायला येतात. कारण की आता आपण बघितलंच की पालघरमध्ये सुद्धा 1,00,000 नंतर 2,00,000 आता 3,00,000ची स्पर्धा होते. परंतु फुटबॉलची प्रथमतः 1,00,000ची स्पर्धा इथे आयोजित केली. या स्पर्धेमध्ये जवळजवळ 48 संघांनी भाग घेतलाय. इथे मान्यवर जे आपले उपस्थित झाले आहेत, आपण थोडा वेळच घेतोय कारण की ही स्पर्धा, या स्पर्धेमध्ये आपण मान्यवरांचं आपण सन्मान चिन्ह देऊन स्वागत केलंच, परंतु मी मान्यवरांना एक विनंती करतोय की त्यांनी आपले 2-2 शब्द या स्पर्धेबद्दल बोलावे. विकास भाई. सर्वांना जय महाराष्ट्र. आज आपण इथे रात्रीचे 9 वाजल्यात रॉकी चषक 2026 यासाठी सर्व उपस्थित क्रीडाप्रेमी केळवागाव, माहीमगाव आणि माहीमच्या परिसरातील आपण सर्वांनी, आणि मी सर्व धन्यवाद देईल त्या रॉकीला. रॉकीने आपल्याकडतील सर्व खेळाडूंना चांगले प्रोत्साहन दिलं, चांगली दिशा दिली आणि त्या दिशेचं महत्त्व आज हे तुम्हाला मिळालेलं आहे. मी धन्यवाद म्हणेल, जास्त वेळ घेत नाही. मी रेफरीला खूपच धन्यवाद देईल, कारण रेफरी 3 दिवस धावत होता आपल्यावर.
तुमच्याबरोबर ती इथं त्यांच्यासाठी मोठ्या टाळ्या झाल्या पाहिजेत. धन्यवाद रेफरी, तुम्ही असं सहकार्य करा आमच्या रॉकीला. आणि आज आमचा रॉकी खूप पुढे गेलाय, असाच तो पुढे जाईल अशी अपेक्षा करतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी गिरीश राऊत यांना विनंती करतोय. आज या रॉकी चषक 2026 साठी उपस्थित सर्व मान्यवर, सर्व जे उपस्थित संघ होते ते आणि सर्व खेळाडू, मी अंतिम विजेत्या संघाचं इथे खूप अभिनंदन करतो आणि उपविजेता संघाचंही कौतुक करतो. आतापर्यंत आम्ही ह्या फुटबॉलच्या मॅच ह्या टी व्हीवर पाहिल्या होत्या का आम्ही बोईसरच्या त्या पलीकडे जातो, त्यामुळे फुटबॉल आपल्या भागामध्ये खेळतात हे आम्हाला माहीत नव्हतं. परंतु रॉकीचा फोन आला आणि ही राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा इथे ठेवलेली आहे कळलं. म्हटलं आपण जाऊन सगळं बहुतेक जितक्या मॅच बघायला मिळतील तेवढ्या बघूया. म्हणून मी क्वार्टर फायनल, सेमीफायनल आणि फायनल या सर्व मॅच इथे पाहिल्या आणि इतका आनंद झाला की आतापर्यंत आपण फक्त क्रिकेट बघत आलो, हे फुटबॉल माहीत नव्हतं. पण फुटबॉल टी व्हीत बघितलं तेव्हा आम्ही मॅराडोनाच्या मॅच बघितल्या, मेसीच्या बघितल्या, रोनाल्डो बघितला, रोनाल्डिओ बघितला, बेकॅम पण बघितला. परंतु हे सर्व जे प्लेयर आहेत ते आज आम्हाला इथे बघायला मिळाले. मी सर्व खेळाडूंचं अभिनंदन करतो आणि आयोजन नियोजनाबाबतीत रॉकी काही तडजोड नाही, खूप चांगलं नियोजन आणि आयोजन म्हणजे कुठे कमी नाही, इतकं सुंदर आयोजन बघायला मिळालं. मी रॉकीचं अभिनंदन करतो आणि आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तो युवा सेना प्रमुख आहे, युवा सेना प्रमुख आहे, मी त्याचं खूप खूप अभिनंदन करतो. मला त्याचा अभिमानही वाटतो आणि भविष्यामध्ये ह्याच्यापेक्षा चांगल्या टुर्नामेंट या फुटबॉलच्या तो आणखी इथे आयोजित करेल आणि त्यासाठी मी त्याला इथे खूप हार्दिक शुभेच्छा देतो. सर्व प्रेक्षकांचंही इथे अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आता आपण शेवटचं भाषण अजय बंधू यांच्याकडनं ऐकूया. खरं म्हणजे आजचा हा दिवस रॉकी चषक आपल्या ह्या माहीम गावातील सर्वांचा लाडका आणि युवा जिल्हा अधिकारी ह्यांनी जे रॉकी चषक नावाने फुटबॉलच्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत, ह्या स्पर्धेला सर्व सन्माननीय व्यासपीठ तसेच सर्व स्पर्धक आणि प्रेक्षक वर्ग सगळ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. मला वाटते दिनेश म्हणजे ज्यावेळी सर्वात पहिल्या फुटबॉल स्पर्धा ह्या 2005 साली, तेव्हा मी शाखाप्रमुख असेल, नाही उपसरपंच आणि शाखाप्रमुख, त्यावेळी पहिल्या स्पर्धा ह्या केळव्यामध्ये भरवल्या गेल्या आणि त्यानंतर आता पावे तो केळवा सांगा, वडराई सांगा, माहीम टेंबी सांगा, ह्या ठिकाणी ह्या मांगेला समाजामध्ये विशेष करून की ह्या जास्त प्रमाणात खेळल्या जातात. बाकी ह्या मैकावती नगरीमध्ये सर्व प्रकारचे खेळ खेळले जातात, मग क्रिकेट असो, व्हॉलीबॉल असो, काही असो, सांस्कृतिक असो, कबड्डी असो. ह्या माहीम गावचे एक वैशिष्ट्य आहे की सर्व गुण संपन्न असं वैशिष्ट्यपूर्ण हे गाव आहे. आपल्या या जिल्ह्याचे युवा नेते रॉकी आणि सर्वांच्या मनावर राज्य करणारे असे रॉकी तांडेल यांनी या फुटबॉलचे संस्मरणीय अशा स्पर्धा आयोजन, नियोजन आणि खेळाडूंचं पण मी कौतुक करेल. हो, खेळाडू पण खूप चांगल्या पद्धतीने खेळले आणि मला तर वाटतं मी एक शॉट बघितला जो मारलेला त्याने असा पाय वर करून, म्हणजे मी पडेल कदाचित, पण त्याने तो मारला आणि अक्षरशः मेसीची आठवण आली. त्या खेळाडूचं KFCचाच खेळाडू होता तो. खरोखर कौतुक, उपविजेत्यांचं कौतुक, विजेत्यांचंही कौतुक आणि ज्या ज्या लोकांनी सहभाग घेतला ह्या फुटबॉल चषक स्पर्धेमध्ये त्यांचंही कौतुक. सर्वांना धन्यवाद. जय महाराष्ट्र आणि रॉकीला खूप मोठा हो असे आशीर्वाद देतो आणि ते थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अजय बंधूने खरोखरच आठवण करून दिली, कारण की 2005 नंतर ज्या स्पर्धा केळव्यामध्ये भरवण्यात आल्या त्या प्रत्येक वेळी अजय बंधूने आम्हाला आर्थिक मदत केली आहे. रॉकी आता करेल आम्हाला. धन्यवाद. आता आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करतोय. त्याआधी या स्पर्धेमध्ये कोणतंही गालबोट न होण्यासाठी जे पंच आपल्याला लाभले
ते साकेत सर आणि साहिल सर यांना मी इथे विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. खरोखर सन्मान चिन्ह आणि मानधन मी विकास मोरे यांच्या हस्ते सदर द्यायचे आहे. साकेत सर, साहिल सर आणि आरिफ कलाडिया यांच्या हस्ते आपण साहिल सरांना देतोय. आणि लगेच आपण बक्षीस समारंभाकडे वळतोय. प्रथमतः या स्पर्धेचा अंतिम सामन्याचा सामनावीर आहे तो, हे बक्षीस देतील मनीष पाटील सर. या अंतिम सामन्याचा सामनावीर आहे फिशरमॅन बॉईज शिवसाई संघाचा ओमकार. आता या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलरक्षक कोण असेल? मानस की महामानस? केवळ संघाचा मानस. बक्षीस देखील परेश किनी. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक गोल करणारा खेळाडू आणि त्यामध्ये बेस्ट स्ट्रायकर असं आपण बक्षीस देतोय. ते म्हणजे जो विभागून देतोय. एकाच संघातले 2 खेळाडू आहेत या स्पर्धेमध्ये. ते म्हणजे केवळ संघाचे केवळ वजय. अब्दुल भाई यांना विनंती करतोय की त्यांनी हे बक्षीस द्यायचंय. या स्पर्धेचा उत्कृष्ट डिफेंडर, अर्थातच खरं म्हणजे तो स्ट्रायकर मध्ये सुद्धा आला होता, कारण की स्कोर सुद्धा होते. परंतु एक चांगला गेम आता सुद्धा केला, संधी बऱ्याचशा घालवल्या त्याने. तो फिशरमॅन बॉईज संघाचा ललित. मी मनीष सॉरी दादांना विनंती करतोय, दादांच्या हस्ते ललित थांबायचंय. अरे बोलत नाही, बोल ना बोल ना. एक मिनिट, मी कोणाला थांबवलं नाही, ललितला थांबवला. खरोखर म्हणजे अंतिम सामन्यामध्ये बघितलं की जास्तीत जास्त चान्स गोल्स करण्याच्या संधी या ललितला मिळाल्या होत्या, परंतु त्या काही साधता आला नाही. परंतु या स्पर्धेविषयी, या सामन्याविषयी तुझं मनोगत व्यक्त कर. म्हणजे मॅचच्या बाबत बोलला तर चांगली मॅच झाली. म्हणजे एंड टू एंड फुटबॉल. आमच्या संघाने म्हणजे भरपूर चान्स मिस केले आणि केवळ संघाने पण चांगला म्हणजे डिफेन्समध्ये बॉल करण वगैरे चांगला खेळले. म्हणजे गेम एक प्रकारे चांगला झाला, म्हणजे खेळमेळ्याच्या वातावरणाने आणि एकदम चांगला झाला. बस चालेल, धन्यवाद ललित.
खरं म्हणजे आपल्याकडची मुलं खेळतात पण बोलताना थोडं कमी पडतात. आता प्रत्येक वेळी तयारी करूनच या. आणि या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू हे बक्षीस देण्यासाठी मी आमंत्रित करतोय रॉकी तांडेल यांचे काका केसरीनाथ तांडेल यांना. आणि या स्पर्धेचा उत्कृष्ट खेळाडू केवळ संघाचा धवल. मुंबई आपली आहे आपली आणि इकडे आवाजही आपलाच हवा. चला बक्षीस घेण्याच्या अगोदर 1 मिनिट बक्षीस नंतर देण्यात येईल. त्याच्या आधी त्यांनी मनोगत व्यक्त केलं पाहिजे. मला माहिती आहे नंतर बोलणार नाही तो. थांबा बोललो पाहिजे ना. खरोखर म्हणजे उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन तू केलंच. समोर आहे ना. मी बघितलं की ज्यावेळी केळवा टुर्नामेंट होती सेमीफायनलला हरले तेव्हा केळवा संघाच्या खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू होतेच. कारण की स्थानिक संस्थेमध्ये सेमीफायनलला हरले होते. तर या स्पर्धेचा आनंद तू घेतलाच. आणि ज्या वेळी पेनल्टी शूट आउट आली त्यावेळी पेनल्टी अडवण्यासाठी तू जात होता तेव्हा तुझ्या मनात काय होतं? हॅलो, पहिला मी मानसला सॉरी बोलतो. त्याला खूप कमी चान्स भेटला त्यामुळे तो त्याचा परफॉर्म दाखवून नाही शिकला. मानस सॉरी. आणि मी बोलतो आमच्या ग्रुपवर पहिलं चाललं होतं बाहेरचे प्लेअर मागवायचे का, पण करण बोलला आपला परफॉर्मन्स चांगला चालू आहे तर आपल्याला बाहेरच्या प्लेअरची गरज नाही आहे. आपली टीम खेळून शिकते. आणि मी पहिलं बोललो आणि खूप जण बाहेरचे पण बोलले हे बरोबर आहे. आणि त्यांनी आमच्यावर हा विश्वास दाखवला त्यासाठी तुम्हाला थँक्यू. आणि मी त्यांना पण बोलतो जर आपण चांगले खेळले ना तर आपण खूप आपल्याला कोण हरवून शकत नाही. मी हे पण बोललो त्यांना. आणि आज आम्ही एवढं चांगले खेळले ना म्हणजे एफर्ट कोण प्रॅक्टिस करत नाही फक्त सॅटर्डे संडे खेळतात. चिरयू जय तर मी ते एवढं बोलेल ते सुट्टी काढून पण खेळायला येतात. आता फ्रायडेला खेळले त्यांनी सुट्टी काढून खेळायला आले तर मी नक्कीच धन्यवाद. नाही एक प्रश्न राहिला. याने आपल्या संघाबद्दल बोलला परंतु विरुद्ध संघ पण चांगला खेळला आणि चांगल्या त्यांनी म्हणजे स्पर्धा चांगलाच खेळ केला त्यांच्याबद्दल. मी तर पहिला त्यांनाच बोलला चांगल्या टीमची रिस्पेक्ट करायची. ते खूप चांगले सगळे प्लेअर त्यांचे होते ते बाहेर खेळलेले आहेत. मी बोलला आपण गोल मारून नाही शकत ना तर आपण गोल खायचा पण नाही. डिफेन्स करू. गोल नाही मारला गोल पण नाही खायचा. पेनल्टीला काय होईल ते होईल. आणि नक्कीच फिशरमॅन संघाचे खूप अभिनंदन. नक्कीच धवल बोललाय. आणि उत्कृष्ट खेळाडू केवळ संघाचा धवल तांडेल. या स्पर्धेचा उपविजेता संघ फिशरमॅन बॉईज. आपण आधी मेडल द्यायचंय विकास भाई आणि गिरीश राऊत साहेबांना मी विनंती करतोय की त्यांच्या खेळाडूंना मेडल द्यायचंय. इकडे मागून दे विकास भाई. हा गिरीश राऊत साहेब तुम्ही सुद्धा यायचंय मेडल देण्यासाठी. थोडं बाजू. Quero dançar, mexer a bunda, deixar levar com essa música. Descendo até o chão, sacudindo o popô.
popozão. Os moleques olham e elas choram. व या स्पर्धेची ट्रॉफी देण्यासाठी मी अजय ठाकूर साहेबांना, अजय बंधू यांना विनंती करतोय. उपविजेताची ट्रॉफी त्यांनी या स्पर्धेसाठी द्यायचे. त्याचप्रमाणे रोख रक्कम 5,555 हे सुद्धा चेक मी विकास भाई व गिरीश राऊत 50,555 55,555 सॉरी चषक Mexer a bunda, deixar levar com essa música. Descendo até o chão, sacudindo o popozão. Os moleques olham e elas choram. एकदा टाळ्या होऊन द्या फिशरमॅन बॉय शिवसाई संघासाठी. मी मान्यवर आहेत त्यांना थोडं स्टेजच्या खाली बोलतोय. मान्यवर, आपल्याला पहिलं बक्षीस हे रॉकी तांडेल यांच्या कुटुंबियांच्या हस्ते आपल्याला द्यायचं आहे. मी मान्यवरांचा खरोखर आभार मानतो, त्यांनी वेळात वेळ काढून फायनल बघितली. अजून थांबायचं, आपल्याला पहिलं बक्षीस द्यायचंच आहे. रॉकी तांडेल यांची फॅमिली, रॉकी तांडेल यांच्या फॅमिलीला मी बोलवतोय, त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. पहिलं पारितोषिक आम्ही रॉकी तांडेल यांच्या फॅमिली मार्फत देतोय. मागे थोडा हे तुम्ही पण मागे व्हा, तुम्ही थोडं मागे व्हा, तुम्ही थोडं मागे व्हा. रॉकी चषक 2026 राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा. या स्पर्धेचा विजेता केळवा फुटबॉल असोसिएशन. मी सर्व खेळाडूंना विनंती करतोय त्यांनी मेडल घेण्यासाठी यायचंय.